जीवात जीव असेपर्यंत अन्यायाविरोधात आपण लढणार, नाराज भुजबळांची प्रतिक्रिया. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत आगामी वाटचालीचे दिलेत संकेत. मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी आहे. भुजबळांचं हे वक्तव्य. तर मी खेळणं आहे का तुमच्या हातातलं, भुजबळांचा सवाल. अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं मी गरजेचं समजत नाही. भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा. काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा झाली होती. मी आधी राज्यसभेसाठी इच्छुक होतो, तेव्हा येवल्यातून लढायला सांगितलं. आता माझ्या मतदारसंघातील जनतेशी प्रतारणा ठरेल, भुजबळांचं वक्तव्य. ओबीसींसाठी लढणारा नेता मंत्रिमंडळात असणं अपेक्षित होतं, पण भुजबळ मंत्रिमंडळात नसणं हे मंत्रिमंडळ आणि ओबीसींचं दुर्दैव, वडेट्टीवारांचं वक्तव्य. ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही, ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं काहीही नाहीये, फडणवीसांची टीका. भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. पक्ष एकत्र असताना भुजबळांना पवारांइतका मान होता, संजय राऊतांची टीका. नाराज नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मंत्रिपदासाठी नाव असल्याचं सांगण्यात आलं, मात्र काल नाव गायब झालं, मुनगंटीवारांचं वक्तव्य. नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींची घेतली भेट. काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे पक्षाचा विशिष्ट मानस. केंद्रीय पक्षानं सुधीर मुनगंटीवारांबाबत काहीतरी विचार करूनच मंत्रिमंडळात घेतलं नाही, फडणवीसांचं वक्तव्य. मंत्रिपद न मिळाल्यानं 7 नेते नाराज. मुनगंटीवार, भुजबळ, रवी राणांसह शिंदे गटाचे शिवतारे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकरांची नाराजी. मंत्रिमंडळातून नाव कट झाल्याचं दुःख नाही, पण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे होतं. 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी स्वीकारणार नाही. मंत्रिपदावरून डावलल्यामुळेच विजय शिवतारेही नाराज. मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी. निवडणुकीत आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलंय. सदाभाऊ खोतांकडून नाराजी व्यक्त. रवी राणांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानंच राणा दाम्पत्य नाराज. सूत्रांची माहिती. फडणवीसांचे निकटवर्ती असूनही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं रवी राणा कालच नागपूरहून अमरावतीला परतले. नव्या लोकांना वाव द्यावाच लागतो, जे बाजूला राहिलेत त्यांचा पक्षाकडून योग्य तो मान राखला जाईल, दीपक केसरकरांचं वक्तव्य. अनिल पाटलांनी घेतली सुनील तटकरेंची भेट. मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असलेल्या अनिल पाटलांचं मंत्रिपद हुकलंय. पक्ष संघटनेची जबाबदारी देण्याचं आश्वासन मिळालंय, अनिल पाटलांची माहिती. दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज. हिवाळी अधिवेशनाला हजर न राहण्याचा निर्णय. साळुंखे अधिवेशन सोडून पुन्हा माजलगावला परतले. एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील म्हणाले होते. अमोल मिटकरींचा दावा. विरोधी पक्षनेतेपद हा ठाकरे गटाचा हक्क, उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा. विरोधकांनी संख्या कमी असली तरी ठाकरे गटाचे आमदार जास्त, भास्कर जाधवांचं वक्तव्य. आमदार कृष्णा खोपडेंना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये राजीनामे. पूर्व नागपूरमधील भाजपच्या मंडळ अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे. फडणवीस आणि बावनकुळेंची भेट घेत नाराजी व्यक्त करणार. जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. जालन्यात भुजबळ समर्थक आणि पवारांविरोधात आक्रमक. ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचं समर्थकांचं मत. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होणं स्वाभाविक, पण ही नाराजी दादांच्या फोटोला जोडे मारण्यापर्यंत जाणं योग्य नाहीये. अजितदादा गटाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांची प्रतिक्रिया. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संसदेत चर्चा. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलाय प्रश्न. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप. सरपंच हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींवर तात्काळ कारवाई करा. मसाजोग हत्या प्रकरणी अंबादास दानवे विधान परिषदेत आक्रमक. सीडीआर तपासण्याची ही मागणी. बीड सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत. गुंडशाही चालवणाऱ्याचा संबंध धनंजय मुंडेंशी असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप आहे, तर मुंडेंनी आरोप मात्र फेटाळले. व्यवहारातून झालेल्या घटनेला राजकीय रंग देणं अयोग्य आहे. आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे, सरकारची ही भूमिका. मंत्री धनंजय मुंडे यांचं वडेट्टीवारांच्या टीकेवर उत्तर. बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही. गुन्हेगार कुणीही असो सोडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी तपासाला वेग. सीआयडीचं पथक 2 दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून. सीआयडी अधिकाऱ्यांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट.
सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाली. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप. तर शरीरावरील जखमांमुळे मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात नमूद. कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी चौकशी व्हावी. बीड आणि परभणीमध्ये काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी. परभणीतील घटनेनंतर भीमा कोरेगावमध्ये प्रशासन ॲक्शन मोडवर. विजयस्तंभ परिसरात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक. शौर्य दिन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी. आंबेडकरी अनुयायी मुंबई, नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक. न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी हे आंदोलन. धुळ्यात एसटीवर दगडफेक. परभणीतील घटनेचा नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निषेध. आंदोलनाला जातीय रंग देत तेढ निर्माण करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शनं. आंबेडकरी संघटनांकडून क्रांती चौकात निदर्शनं. मुंब्रा शहरात परभणी अत्याचाराचे बळी सोमनाथ सूर्यवंशीला श्रद्धांजली अर्पण. भीमसैनिकांकडून प्रशासनाचा निषेध. नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयाकडून महायुतीच्या आमदारांना निमंत्रण. भाजप शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती. अजितदादा गटाचे आमदार उपस्थित राहणार का, याकडे लक्ष आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद. गड किल्ल्यांवर गैरकृत्य करणाऱ्यांना 1 लाखांचा दंड आणि शिक्षेची तरतूद. सरकारचा महत्त्वाचा निर्णय. निर्णयानंतर संभाजीराजेंकडून सरकारचे अभिनंदन. विधान भवन परिसरात मवियाचं ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन. ईव्हीएम लोकशाहीला घातक. बॅलेटवर निवडणुका घ्या. अंबादास दानवे आक्रमक. आमचं आंदोलन ईव्हीएम विरोधात. माझ्या मतदारसंघातील प्रश्न मांडणार. आमदार रोहित पाटलांची हिवाळी अधिवेशनाआधी प्रतिक्रिया. महायुती सरकारमध्ये जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करेल. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं. चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांवर निशाणा. लोकसभेत खासदार निवडून आले तेव्हा विरोधकांना तोंड गोड वाटलेलं होतं आणि आताच ईव्हीएमला विरोध का, गिरीश महाजनांचा सवाल. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन केलं असतं तर विश्वास बसला असता. वायनाडमध्ये कुठेतरी आंदोलन करायला हवं होतं. विरोधकांच्या ईव्हीएम विरोधाला नितेश राणेंचं उत्तर. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नागपूरमध्ये दाखल. ठाकरे गटाचे आमदार आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत. तर आजपासून अधिवेशनाला उपस्थित राहणार. ठाकरे गटाच्या आमदारांना आज कामकाजाबाबत मार्गदर्शन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी शिबिराचं आयोजन. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित आमदारांना करणार मार्गदर्शन. आशिष शेलारांना बीसीसीआयच्या खजिनदार पदाचा राजीनामा द्यावा लागणार. बीसीसीआयच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट नियमानुसार शेलार यांना खजिनदार पद सोडावं लागेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. ठाकरेंनी पक्षातील कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा. कुर्ला बेस्ट बस अपघातामधील मृतांचा आकडा 8वर. फजलू शेख नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. या अपघातामध्ये आतापर्यंत 41 जण जखमी आहेत. खरीप हंगामात निघालेल्या कांद्याच्या दरात गेल्या 4 दिवसात मोठी घसरण. कांद्याचे दर 20 ते 25 रुपये घसरलेले आहेत. मात्र किरकोळ बाजारात कांद्याची चढ्या दरानंच विक्री. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढलाय. 7.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचं निचांकित तापमान. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटकडून 20 ते 25 तारखेपर्यंत भीमथडी यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर येथील मैदानावर यात्रेचं आयोजन. तर खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रमांचा यात समावेश. वसई दिवा रेल्वे लाईनच्या कामादरम्यान कामगाराचा मृत्यू. कॉन्क्रीट भीम अंगावर पडल्यानंच कामगार दगावलेला आहे. सोलापुरात एसटी बसेसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक. सोलापूर आगारामधून जाणाऱ्या 3 एसटी बसला आंदोलकांकडून लक्ष्य करण्यात आलेलं आहे. पुणे नाशिक महामार्गावर अपघात. 2 कारची समोरासमोर धडक. दोन्ही कारमधील चालक गंभीर जखमी. नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर ट्रकची बसला जोरदार धडक. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी. चांदवडच्या राहुळ घाटाजवळची घटना आहे. लातूर बीड महामार्गावर कार आणि ट्रक आणि ट्रॅक्टरचा अपघात झालाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अपघातामध्ये वाहनांचं मोठं नुकसान. ISO मानांकाद्वारे आता सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो सेवेवर उमटली आहे गुणवत्तेची मोहोर.
भिवंडी महानगरपालिकेचा 23वा वर्धापन दिन, पालिकेकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन, सर्वोत्तम सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पालिका आयुक्त आणि माहिती अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक, 3 आरोपींना अटक, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई. मुंबईच्या माटुंगा परिसरात चाकूचा धाक दाखवलाय भाजीपाला व्यापारी. खडकवासला धरणाच्या कालव्यामध्ये इंजेक्शन, पुण्याच्या दौंड तालुक्यामधील धक्कादायक प्रकार समोर, आरोग्य विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ. दुचाकी स्वारासमोर अचानक आलाय वाघ, ताडोबा अंधारीतील मोहर्ली कोंडेगाव या रस्त्यावरचा प्रकार आहे. पुण्याच्या जुन्नरमधील आणि परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, अजूनही एक बिबट्याचा परिसरामध्ये वावर आहे. दुसऱ्या बिबट्याचाही बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. पुण्याच्या खेडमधील धामणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, परिसरामध्ये पिंजरे न लावल्यामुळेच बिबट्यांची दहशत, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. जालन्यात विविध मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा निघाला, गांधी चमनपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. नाशिकमध्ये हॉटेल, रिसॉर्ट अथवा व्हिला परिसरात अंमली पदार्थाचं सेवन करताना आढळल्यास गुन्हा दाखल होणार. बुलढाणा जिल्हा होमगार्ड संघटनेचा 78वा वर्धापन दिन साजरा, होमगार्ड पथकांनी शहरातून काढली जनजागृती रॅली. सांगलीच्या सोळंकीबंदमध्ये 1 एकर द्राक्षबागेत मोकाट गायींचा हैदोस, द्राक्षबाग आणि शेत शिवार उद्ध्वस्त. एक राष्ट्र एक निवडणूक संबंधी घटना दुरुस्त विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार, भाजपाकडून खासदारांना व्हीप जारी. विजय दिवसानिमित्त तिन्ही सेना दलाच्या अधिकाऱ्यांकडून शहीदांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. पश्चिम बंगालच्या ईस्टर्न कमांडमधील विजय स्मारकावर पुष्पहार अर्पण. शूरवीरांच्या निस्वार्थ समर्पणामुळेच आणि अढळ संकल्पानं देशाचं रक्षण केलेलं आहे. त्यांच्या विलक्षण शौर्याला आदरांजली. त्यांचं बलिदान पुढच्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देईल. विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायके भारत दौऱ्यावर, हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत दिसनायके यांची द्विपक्षीय चर्चा. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसनायके यांच्याकडून महात्मा गांधींना अभिवादन. दिसनायके यांनी नवी दिल्लीमधील राजघाटावर जात महात्मा गांधींच्या समाधीवर श्रद्धांजली वाहिली.